प्रश्न क्रमांक 7978 4 बरोबर. मंत्री महोदय शब्दाप्रमाणे महाजन साहेब असल्यामुळं विचारू शकतो ही याची प्रॉपर्टी. सभापती महोदय, एक मिनिट. एक तर या प्रश्नामध्ये एकच नाव आहे, सन्माननीय एकनाथराव खडसे. नाही असं नाही, ऐका तुम्ही, तो प्रॉपर्टी करा, तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईल. पण आपण बघतायत अधिवेशन सुरू झाल्यापासून या सन्माननीय सदस्य जे एकनाथ खडसे त्यांच्या लक्षवेधी आहेत, त्यांचे तारांकित प्रश्न आहेत आणि दररोज आहेत, पण ते एकही दिवस हजर नाहीत. म्हणजे कशासाठी आपण प्रश्न लागतो घरी बसून सगळे, मला कळत नाहीये. तुम्ही जर येणार नाही तिसऱ्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे तुमचं काय कारण असेल, वैयक्तिक असेल काय ते मला माहित नाही, पण मग तुम्ही रोज तिथे घरी जाऊन प्रश्न टाकायचे. इथे अधिकाऱ्यांना काहीतरी, मग कशासाठी प्रयत्न चालले, ते गुत्तेदारांसाठी चाललेत, अधिकाऱ्यांसाठी चाललेत, कशासाठी चाललेत सगळे प्रयत्न तुमचे हे. तुम्ही एकतर इथे नाही तर तुम्ही हा प्रश्न इथे टाकायचे, पण टाकले तर मग तुम्ही काही एखाद दिवस यायला पाहिजे ना. तुम्ही इथे येतच नाही, तुम्ही रोज लक्षवेध्या देतायत, लक्षवेध्या सुद्धा रोज असतात त्यांच्या. हा म्हणजे बघा काय याच्या मागचा हेतू काय हे जर आपण आम्हाला सांगा. त्यांनी नाही तर सांगितलं पाहिजे मग मी येऊ शकत नाही. अधिकाऱ्यांनी ब्रिफिंग करायचं, बाहेरून एवढं जाऊन सगळं महाराष्ट्रभरातून इथे यायचं, सगळे अधिकारी या ठिकाणी येतात, ब्रिफिंग करतात आणि हे येतच नाहीत. हे बरोबर नाही. त्याच्या मागचा त्याचा हेतू काय, कशासाठी प्रश्न टाकतात मग तुम्ही जर येणार नाही आहात. आणि मग आता बघा हे लगेच सभागृहाची प्रॉपर्टी मी विचारतो, अरे पण ज्यांनी विचारलं ते कुठे आहेत, ते काय येत नाही रोज, आणि येणार नसतील तर प्रश्न का टाकतायत, त्याच्या मागचा त्याचा हेतू काय. म्हणजे असे तुमचेच प्रश्न निर्माण झाले, असे तुम्हालाच प्रश्न निर्माण झालेत, याचं उत्तर कुणी द्यावं असं म्हणणं आहे का आपलं? नाही सभापती महोदय, आपणच याचं उत्तर द्यावं मी तर म्हणे आपल्याला. का करतात हे असं? तुम्ही बघितलं असेल दररोज त्याची लक्षवेधी आहे, म्हणजे आधी लिहितील इथे पाडून देतील. तुम्ही येणार नाही, तुम्ही लोकांना काय तुम्हाला काही ब्लॅकमेल करायचं आहे का? लोकांना काय ब्लॅकमेल नाही, तुम्ही तुमचं नाव पण नाही त्याच्यामध्ये, असं नाहीये. कसला खुलासा करताय सांगा. सभापती महोदय, त्यांचा फोन झाला, त्यांची तब्येत बरी नाही, अशक्तपणा आहे, काही लोकांनी त्यांच्यावर जादूटोणा केला काय ह्याचा शोध आम्ही लावतोय. म्हणजे सभागृहात चर्चेला येऊन ते अचानक आजारी का पडले अधिवेशनाच्या काळात, त्यांनी असे प्रश्न विचारले होते की काही लोक अडचणीत येऊ शकतात, म्हणून कदाचित नाशिकच्या खरात बाबांकडे जाऊन त्यांनी जादूटोणा केला का याचा शोध आता एसआयटी करते, त्याच्याकडे आम्ही अर्ज देणार आहे. सभापती, मी काय सांगितलं ऐकलं नाही. मी एसआयटी चौकशी, प्रवीणजी सभापती महोदय, शब्द या ठिकाणी वापरला संशय. तोच संशय गिरीश भाऊनी व्यक्त केलेला आहे, संशयच व्यक्त केलेला आहे की अशा लक्षवेधी किंवा असे प्रश्न उपस्थित करून तब्येत जर बरी नसेल तर त्याचं काय आम्हाला राजकीय भांडवल करायचं नाही. पण आपण जो शब्द वापरला संशय येण्यासारखंच आहे नाही. रोज प्रश्न लावायचे, रोज लक्षवेधी लावायचे, मग यायचं नाही, मग त्याच्या मागचा हेतू काय आहे हा संशय गिरीश भाऊंना आल्यामुळं गिरीश भाऊंनी हा मुद्दा मांडलेला आहे. शिंदे साहेब आहे की सभापती महोदय, त्यांची तब्येत बरी नाही ही वस्तुस्थिती आहे, आणि खडसे साहेब इतक्या 40 वर्ष 50 वर्ष या राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांनी अनेकांना घडवलेला आहे. परंतु तरी सुद्धा या ठिकाणी सभापती महोदय त्यांनी प्रश्न जे मांडलेले आहेत ते काही लोकांना त्या प्रश्नाची अडचण पण असेल, परंतु ते तब्येत बरी नसल्यामुळे ते गैरहजर आहेत. त्यामुळे तुम्ही संशय व्यक्त करू नका. त्यांनी मला सांगितलं की हा प्रश्न विचारा, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे सभापती महोदय, आता ह्याच्यावर चर्चा कशी, आता 20 दिवस झाले तब्येत बरोबर नाही. ठीक आहे, त्यांची तब्येत बरोबर नाही, ते ऍडमिट आहेत. मला असं कळलं दुरून, मी काही फार तपास करत नाही, मला दुरून कळालं की ते ऍडमिट आहेत. पण रोज लक्षवेध्या कशा येतात, रोज लक्षवेध्या कशा येतात? मग आपल्याला माहिती आहे आपण आजारी, आपण जाऊ शकत नाही, रोज लक्षवेध्या विचारायच्या, रोज लक्षवेध्या टाकायच्या, लोकांना ब्लॅकमेल करायचं, अधिकाऱ्यांना सगळ्या दूर तिथे ब्रिफिंगसाठी आम्ही बोलवतो, सगळे अधिकारी कामं धंदे सोडून तिथे येतात, ब्रिफिंग करतात, आणि एकही दिवशी येत नाही, एकही दिवस येत नाही.
सभागृहाच्या बाहेरचे विषय सभागृहात मांडू नका. हॉस्पिटल बाहेर आहे ना. प्रश्न उत्तराच्या तासामध्ये जास्त संशय कल्लोळ करून मूळ प्रश्न आणि मूळ उत्तरापासून बाजूला न जाता आपण आता शशिकांत शिंदे एक प्रश्न विचारा. प्रश्न माननीय मंत्री महोदय, आपण जरा जागेवर बसा. तुम्ही आता सभागृह गरम करू नका, जागेवर बसा. सभापती महोदय, खरं म्हटलं तर गिरीश महाजनचं त्यांच्यावर फार प्रेम आहे. ते नसले की ते अस्वस्थ होतात. हा, सभापती महोदय, सुनसगाव